बच्चू कडूंच्या मोर्चात अनेक शेतकरी सहभागी। वर्ध्यात शेतकऱ्यांच्या मुक्कामाकरता प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था नाही। बच्चू कडूंच्या मोर्चा निमित्तानं नागपूरमध्ये तगडा बंदोबस्त। पोलिसांकडून वर्धा नागपूर रोडवरील वाहतुकीच्या मार्गात बदल। नागपूरमधील 12 शाळांनी कोट्यवधी रुपयांचा शासकीय अनुदान लाटलं। शाळेतील संबंधित पदाधिकाऱ्यांसह शिक्षकांवर गुन्हा दाखल। रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मोर्चा। थिबा राज्याकालीन बुद्ध विहार मुक्ती आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा। मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली। गेल्या 2 दिवसातील हवेची गुणवत्ता मध्यम। माजी मंत्री वसुधा देशमुख यांचं निधन। वयाच्या 78व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। अयोध्येतील राम मंदिराचं कामकाज पूर्ण। प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर 1.5 वर्षानंतर मंदिराचं कामकाज पूर्ण। न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे नवे सरन्यायाधीश होणार। सरन्यायाधीश भूषण गवईंनी केली नावाची शिफारस। 12 राज्यात आजपासून मतदार यादी फेरछाननी सुरू होणार। निवडणूक आयोगाकडून देशव्यापी कार्यक्रमाची घोषणा। कुर्ला बंगळुरू एक्सप्रेसमधून संशयित दहशतवादी अटक। आरोपी अल कायदा दहशतवादी संघटनेशी संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।